प्राइज द लॉर्ड. जिवंत परमेश्वराची उपकार स्तुती असो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमचा अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव, ज्याच्याद्वारे संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली, ज्याच्याद्वारे संपूर्ण मानवजातीचा उद्धार झाला, ज्याच्याद्वारे संपूर्ण मानवाची निर्मिती झाली, ज्याच्याद्वारे संपूर्ण मानवाला बुद्धिमत्ता मिळाली आणि ज्याच्याद्वारे परमेश्वर त्याचा गौरव करून घेतो, तो आमचा जिवंत परमेश्वर. आणि ह्या जिवंत परमेश्वराने या भूतलावर आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं. आणि परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो अशासाठी की त्याने आम्हाला उद्धाराचा मार्ग दाखवला. आणि उद्धाराच्या मार्गाने जाणारे परमेश्वराच्या ठाई विश्रांती पावतात, परमेश्वराच्या ठाई आनंदी पावतात. त्यांना परमेश्वर त्यांच्याजवळ घेतो. आणि परंतु जे परमेश्वराला ओळखत असूनही जर त्याची स्तुती आराधना करत नाही, तर त्या संदर्भामध्ये देखील पवित्र शास्त्रामध्ये ज्या गोष्टी नमूद केल्या आहेत त्या संदर्भामध्ये आपण आज या ठिकाणी संदेशाच्याद्वारे आपण माहिती घेणार आहोत. आजचा विषय जो आहे तो आहे अंतिम समयाची चिन्हे. आजचा विषय आहे, पुन्हा एक वार सांगतो, अंतिम समयाची चिन्हे. प्रभू येशूचे येणे मानवी स्वरूप धारण करून, पुन्हा एकदा सांगतो, प्रभू येशू ख्रिस्ताचे पहिले येणे मानवी स्वरूप धारण करून या भूतलावर 33.5 वर्ष राहिला. आणि या 33.5 वर्षामध्ये प्रभू येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर शेवटले 3.5 वर्ष म्हणजे 30व्या वर्षी बाप्तिस्मा झाला. आणि 3.5 वर्ष त्यांनी केलेलं अद्भुत कार्य या जगामध्ये आज प्रसिद्ध आहे, सत्य आहे. आणि त्याला कसल्याही प्रकारचा खोटेपणाचा गंध नाही. किती बाकीचे लोक ओरडले, किती बाकीच्या लोकांनी विद्रोह केला, किती बाकीच्या लोकांनी खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द हा सत्य आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आपण विचार करणार आहोत की अंतिम समयाचे चिन्हे म्हणजे आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊ. प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे म्हणजे कृपेच्या काळाची समाप्ती असेल. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं म्हणजे कृपेच्या काळाची समाप्ती असेल. याचा अर्थ की हा जो काळ चाललेला आहे हा काळ कृपेचा काळ आहे. म्हणून आम्ही या गंभीर विषयावर अतिशय बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. मत्ते 25 आणि 13 मध्ये असं म्हटलंय, गुप्त अंत समयाची तारीख नाही. मत्ते 25:13, गुप्त अंत समयाची तारीख नाही, सावध राहा. मी सारखं या गोष्टी अंडरलाईन करून सांगत आहे की बरेच आमचे बांधव ऐकून न ऐकल्यासारखे करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये गांभीर्यता घेत नाहीत. कॅज्युअली आणि अतिशय ढोबळ मनाने विचार करतात आणि मग त्या वचनाला पाठमोऱ्या होतात. म्हणून मी पुन्हा सांगतो, मत्ते कृष्ण वर्तमान याचा 13वा वचन, गुप्त अंत समयाची तारीख नाही, सावध राहा. मत्ते 25:13 मध्ये असं म्हटलंय, म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. मत्ते 25:13 मध्ये असं म्हटलंय, म्हणून तुम्ही जागृत राहा. जागृत राहा म्हणजे काय? जागे राहा. रात्री झोपेतही जागे राहा. जागे राहा म्हणजे परमेश्वराचं चिंतन आणि मनन. जागे राहण्याचा एक सुंदर उपाय आम्हाला दावीद राजाने स्तोत्रसंहिता पहिल्यामध्ये सांगितला आहे. मी वारंवार ते सांगतो की हा संदर्भ जो आहे, हे पवित्र शास्त्रामधला हा जो अध्याय हा प्रत्येक ठिकाणी मॅच होतो. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापीजनाच्या मार्गामध्ये उभा राहत नाही, निंदकाच्या बैठकीत बसत नाही,
तर परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रमतो आणि त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. रात्रंदिवस मनन करतो. तो धन्य, म्हणजे तो आशीर्वादित, तो परमेश्वराचा निवडलेला, तो परमेश्वराच्या सानिध्यात असलेला, तो परमेश्वराच्या जीवनी पुस्तकामध्ये त्याची नोंद केलेला, रजिस्ट्रेशन झालेला, रजिस्टर झालेला या प्रकारे. आणि त्याचा उल्लेख आशीर्वादित म्हटल्यानंतर मग त्याचं प्रतीक खाली दिलंय की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले आहे, जे आपले हंगामी फळ देते, ज्याचे पाणी कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. सुंदरसा हा अध्याय परमेश्वराने आम्हाला जागृतीसाठी दिला आहे. रात्रंदिवस मनन करणे, रात्रंदिवस परमेश्वराच्या संदर्भामध्ये विचार करणे आणि रात्रंदिवस परमेश्वराला आरोळी मारणे, याचाच अर्थ की परमेश्वराच्या सानिध्यात, परमेश्वराच्या अस्तित्वात, परमेश्वराच्या संगतीत, परमेश्वराच्या फेलोशिपमध्ये राहणे. म्हणून याच्या विरुद्ध पेत्रामध्ये सांगितले, असं म्हटलंय 1 पेत्र 5:8 मध्ये, सावध असा, जागे राहा, कारण तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं हे शोधत फिरत आहे. याचा संदर्भ, याचं कनेक्शन आम्ही पाहतो योहान 10:10 मध्ये, चोर येतो तो केवळ चोरी करावास, नाश करावास व घात करावास येतो. म्हणजेच काय की आमच्या अंतःकरणामधलं, आमच्या हृदयामधलं, आमच्या डोक्यामधलं, आमच्या कॉन्सन्ट्रेशनमधलं जे काही परमेश्वराचं जिवंत वचन आहे, त्या वचनाची चोरी करणे आणि मग त्याचा हळूहळू नाश करणे आणि पुढे जाऊन त्याचा घात करणे. म्हणून या शेवटच्या समयामध्ये आम्ही राहत असताना अंतिम समयाची चिन्ह आम्हाला समजली पाहिजेत, की ज्यामध्ये आम्हाला परमेश्वराने सूचित केले मत्ते 25 आणि 13, म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. घटका म्हणजे तो क्षण जो परमेश्वराने त्याच्याजवळ राखून ठेवला आहे, ती घटिका तुम्हाला माहीत नाही. म्हणून आम्हाला रोमकरासपत्र 8 अध्याय 19 वचनामध्ये असं म्हटलंय, कारण सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. पुन्हा एक उदा वाचतो, रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 19 वचन, कारण सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे, कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती अपखुशीने नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. फार भयंकर मोठा प्रश्न आहे हा, की सृष्टी ही स्वाधीन करण्यात आली आणि या सृष्टीमध्ये आम्ही राहत असताना आम्ही परमेश्वराच्या वचनाला धरून राहणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आम्हाला या ठिकाणी फार बारकाईने विचार केला पाहिजे आणि पवित्र शास्त्रामधले जे रहस्य आहेत, ते रहस्य समजून घेण्यासाठी परमेश्वराकडे आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली पाहिजे. सर्वप्रथम आम्ही आमची बुद्धिमत्ता तपासून पाहिली पाहिजे. आमच्या बुद्धिमत्तेमध्ये जे काही भेसळ असेल, जो काही गर्व असेल, जो काही स्वतःबद्दलचा उद्दामपणा असेल, तो सर्वप्रथम आम्हाला बाजूला टाकून आम्हाला परमेश्वराच्या वचनाचं रहस्य समजलं पाहिजे, जे अंतसमयाची परमेश्वराने चिन्ह. अंतसमय म्हणजे ही शेवटल्या काळाची चिन्हे. पहिले थेसल 5 अध्याय आणि 1 ते 6 वचनं असं म्हटलंय की बंधूंनो, काळ व समय ह्याविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही. बंधूंनो, काळ व समय ह्याविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हा स्वतःला हे पक्क माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात, त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो.
आणि ते निभावणारच नाहीत. काय परमेश्वराचं वचन आहे. थोडंसं कॉन्सन्ट्रेट आहे, थोडंसं त्याला डायल्यूट करा व्यवस्थित आणि या वचनाविषयी अतिशय गंभीरतेने विचार करून जीवन व्यतीत करा. हे परमेश्वराने या वचनाच्याद्वारे सांगितले. कारण असं म्हटलंय की तुम्हा स्वतःच पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात. शांती आहे बरं का, एकदम मनाला समाधान आहे, निर्भयता आहे, कोणाचा आवाज नाही, काय नाही असे ते म्हणतात. तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे वेदना होतात, अकस्मात वेदना होतात, त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत. निभावणार नाही म्हणजे ते पक्के त्यांचा तो नाश ठरवलेला आहे की ते पक्के नाशाकडे जाणार आहेत. म्हणून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे की आम्हाला परमेश्वराने कशा प्रकारे जीवन दिलंय, कशा प्रकारे आम्ही परमेश्वराची सेवा करावी. बंधूंनो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाहीत. बंधूंनो, त्या दिवसामध्ये किंवा त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे. चोर कसा गाठतो? तो दबा धरून बसतो, तो जाळं टाकतो, तो फासं टाकतो, तो टायमिंग ॲडजस्ट करतो, तो आधी हेरगिरी करतो, तो आधी पाहून जातो, मग तो सगळं त्याचं डिटेल, ज्याला आम्ही DPR म्हणतो, DPR डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, DPR करतो, DPR आहे ना. आणि मग तो काय करतो? बंधूंनो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे प्रकाशातली प्रजा व दिवसाची प्रजा आहात. कारण येशू ख्रिस्त म्हटला होता, मी जगाचा प्रकाश आहे आणि जो मला अनुसरतो तोच पित्याकडे जातो. मार्ग, सत्य, जीवन मीच आहे आणि माझ्याकडे आले वाचून पित्याकडे कोणी जात नाही. म्हणून या ठिकाणी बंधूंनो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही, यावरून आपण इतरासारखी झोप घेऊ नये. म्हणून आम्ही इतरासारखे, इतर म्हणजे जे झिंगून पडलेले असतात, जे परमेश्वराला मानत नाहीत किंवा परमेश्वर आहे पण आम्हाला आता सध्या आम्हाला पाहू द्या, अजून पुष्कळ दिवस बाकी आहेत, शेवटल्या दिवशी बघू आपण, असे म्हणणारे आहेत. म्हणून आम्ही इतरासारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहिलं पाहिजे. हा अध्याय जरा गंभीर आहे. आम्ही वाचतो, आम्ही ऐकतो, परंतु आम्ही त्याच्यासारखं करत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे हे 6 प्रकारचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे 6 प्रकारे 6 चिन्हामध्ये प्रगट होतं. संदर्भ मत्ते 24 आणि लूक 21:10 याच्यामध्ये आम्हाला ते पाहिलं. मत्ते कृष्ण वर्तमान याचा 24वा अध्याय आम्ही वाचला आणि लूक कृष्ण वर्तमान याचा 21वा अध्याय आणि 10 वचन जर वाचलं तर आम्हाला ह्या गोष्टी समजल्याशिवाय राहणार नाही. दुसरं, पहिलं येणं म्हणजे पहिलं चिन्ह काय आहे हे आपण पाहू. निसर्गामध्ये होणारे बदल, निसर्गामध्ये होणारे चिन्ह याचा उल्लेख मत्ते कृष्ण वर्तमान याचा 24वा अध्याय 27व्या वचनामध्ये असं म्हटलंय, कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते, तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. बघा, नैसर्गिक चिन्ह परमेश्वराने आम्हाला दाखवलेत
असं म्हटलंय मत्ते ऋषी वर्तमान याचा 24वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये असं म्हटलंय, कारण जशी वीज आम्ही पाहतो, वीज एका क्षणामध्ये इथून तर तिकडे जाते. म्हणून असं म्हटलंय, कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते, तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. आणि मत्ते 24:29 मध्ये असं म्हटलंय, त्या दिवसातील संकटानंतर लगेचच सूर्य अंधकारमय होईल. निसर्गाचे चिन्ह काय होईल? पुन्हा आपण वाचूया. त्या दिवसानंतर म्हणजे जशी वीज करून गेली, लगेचच सूर्य अंधकारमय होईल. चंद्रप्रकाश देणार नाही. चंद्रप्रकाश देणार नाही. तारे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील. काय वचन आहे! परमेश्वराची उपकार स्तुती असो, परमेश्वराचं मान महिमा गौरव असो. हे सुंदरसे वचन आणि सुंदरसे संकेत, सत्य संकेत, अंतिम समयाचे चिन्हे कसे असतील. या अंतिम समयामध्ये आम्ही परमेश्वराला जर विसरलो तर अकस्मात आमचा देखील नाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे आम्ही बारकाईने पाहिलं पाहिजे. ही साधी गोष्ट नाही आहे. ही कॅज्युअली गोष्ट नाही आहे. या जगामध्ये जर आम्ही जन्मलोत तर आमचा जन्म हा कारणी पडला पाहिजे. आमचा जन्म कारणी पडला पाहिजे. म्हणजेच बघा की यहूदाबद्दल एकदा येशू ख्रिस्त असा म्हटला होता की हा जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. आपण ते वचन पण पाहू. या जगामध्ये आमचा जन्म जो झाला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. गरिबीत असेल, श्रीमंतीत असेल, हालाकीत असेल, किंवा अपंगत्वात असेल, किंवा डोळा नसेल, आंधळा असेल, पांगळा असेल, पण या भूतलावर आमचा झालेला जन्म अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याचा उल्लेख परमेश्वराने आम्हाला याच्यासाठी दिला आहे की येशू ख्रिस्ताने आमचं पाप त्याच्यावर घेतलं, आमचा उद्धार केला आणि वधस्तंभावर आमच्यासाठी त्याने स्वतःचा प्राण दिला. आणि हे जे देणगी आहे ही परमेश्वराने दिली. म्हणून योहान ऋषी वर्तमान 3:16 मध्ये असं म्हटलंय की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि जर आम्ही या वचनाच्या अगेन्स्ट असू, या वचनाच्या विरुद्ध असू, तर आमच्यासारखे बिनलाजे, आमच्यासारखे निर्दय, खादाड, दुष्ट, ज्याचा उल्लेख परमेश्वराने 2 तिमित्थ 3 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये केलं, ते आपण वाचू. 2 तिमित्थ 3 अध्याय, 2 तिमित्थ 3 अध्याय आणि 1 ते 5 वचन वाचू आपण. अंतिम समयाच्या चिन्हामध्ये चाललो होतो आपण. आणि या ठिकाणी बघा, शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. या ठिकाणी असं सांगण्यात आलंय की शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, अपवित्र, ममताहीन. ममताहीन म्हणजे ज्याच्या ठाई दया नाही, ज्याच्या ठाई कृपा नाही, ज्याच्या ठाई शांती नाही. ममताहीन, शांतताद्वेषी, शांततेचा भंग करणारे, चहाडखोर, याची चहाडी तिकडं लाव, त्याची चहाडी तिकडं लाव. आज राष्ट्रामध्ये पण असं चाललं की हे राष्ट्र त्याच्यावर बोलतं, ते राष्ट्र त्याची चहाडी आहे. या चहाडखोर, असंयमी, संयमच नाही, सहनशक्ती जी आहे ती संपून गेलेली. आरे केलं की लगेच कार्य केलं लगेच आरे, अशा प्रकारे असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी,
विश्वासघातकी, हूड गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचं केवळ बाह्य रूप दाखवून तिचं सामर्थ्य नाकारणारी, अशी ती होतील. आणि त्यांच्यापासूनही तू दूर राहा, असं परमेश्वराने ह्या अंतिम समयामध्ये आम्हाला या ठिकाणी सूचित केलं. त्या दिवसात संकटानंतर लगेच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील आणि मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल. मग पृथ्वीवर सर्व जातीचे लोक शोक करतील. कोणत्या जातीचे लोक? सर्व जातीचे, सगळे जातीचे शोक करतील. आणि या ठिकाणी शोक हा फार महत्त्वाचा शब्द ठिकाणी या शब्द प्रयोग केलेला की शोक म्हणजे फार भयंकर. म्हणून येशू ख्रिस्ताने यहुदाच्या संदर्भामध्ये म्हटलं होतं, ते पण आपण पाहू. मार्क ऋषी वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 21 वचन पाहू. मार्क, आमचा जन्म हा फार महत्त्वाचा आहे. मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी शास्त्रात असे लिहिले आहे त्याप्रमाणे जातो खरा. मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी शास्त्रात असे लिहिले आहे त्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो त्याची केवढी दुर्दशा होणार. तो माणूस जन्माला आला नसता तर ते त्याला बरे झाले असते. आता हा यहुदा इस्करियोतच्या संदर्भामध्ये दिला, कारण यहुदा इस्करियोतने काय केलं, त्याला इतका सुंदर जन्म दिला परमेश्वराने, या भूतलावर त्याचं जन्मास घातलं आणि अशा देवाच्या पुत्राची संगती त्याला लाभली की ज्या देवाच्या पुत्राच्या बरोबर तो 3.5 वर्षे राहिला आणि 3.5 वर्षामध्ये राहून जी पवित्रता, जी क्षमा त्यांनी स्वतःसाठी धारण करून घ्यायला पाहिजे होते, जे तारण त्यांनी साधून घ्यायला पाहिजे होतं, ते तारण त्यांनी त्या 3.5 वर्षामध्ये साधून घेतलं नाही. त्याचप्रमाणे आज आम्ही ह्या भूतलावर जगत आहोत. या भूतलावर जगत असताना आम्ही आमचं जीवन कशा प्रकारे व्यतीत करत आहोत, कशा प्रकारे आम्ही परमेश्वराबरोबर बोलत आहोत, कशा प्रकारे परमेश्वराच्या वाचनाच्या संदर्भामध्ये आमच्याकडे जे असलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या मित्रासाठी, माझ्या दूरदूरच्या नातेवाईकांसाठी कशा प्रकारे मी करतोय हे देखील आम्ही या ठिकाणी पाहिलं पाहिजे. जर करत नसेल तर मग हे वचन आम्हाला लागू की जसा हा यहुदा इस्करियोत जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. याचा अर्थ काय की ह्या भूतलावर तो जगत असताना पण तो अतिशय अविश्वासाने जगला. या भूतलावर जरी तो येशू ख्रिस्ताबरोबर त्याने 3.5 वर्ष काढले, पण 3.5 वर्षाच्या शेवटी सैतान त्याच्यामध्ये घुसला असं म्हटलंय. असं म्हटलं जातं की जसा येशू ख्रिस्ताने त्याच्या मुखात घास घातला त्याच क्षणाला सैतान त्याच्यामध्ये शिरला. आता या ठिकाणी फार गांभीर्याने पाहिलं पाहिजे. येशू ख्रिस्ताने भरवणं, येशू ख्रिस्ताने जीव घालणं म्हणजे देवाचा जिवंत पुत्र, ज्या पुत्राच्या माध्यमातून सर्व सृष्टीची निर्मिती झाली आणि परमेश्वराने त्याला सर्व सृष्टीचा मालक करून ठेवले, वारस करून ठेवले. तो वारस त्याला सार्वकालिक जीवनाचं गिफ्ट देत होता, सार्वकालिक जीवनाला त्याचा शिक्कामोर्तब करत होता आणि तो शिक्कामोर्तब, ते गिफ्ट, ती देणगी आणि ते ऐश्वर, ते सार्वकालिक जीवन ह्या यहुदाने एका क्षणामध्ये नाकारलं. त्याचप्रमाणे आम्ही या भूतलावर जगत असताना परमेश्वर रात्रंदिवस आमच्या बरोबर आहे. आमच्या सुखामध्ये आहे, आमच्या दुःखामध्ये आहे. आमच्या प्रत्येक सकाळपासून तर रात्रीच्या सर्व ज्या काही ॲक्टिव्हिटी होतात चांगल्या, प्रत्येक चांगल्या गोष्टीबरोबर परमेश्वर आमच्या बरोबर आहे आणि प्रत्येक वाईट गोष्टीबरोबर सैतान आमच्या बरोबर आहे. हे समीकरण फार महत्त्वाचं आहे. हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की 3.5 वर्ष यहुदा इस्करियोत परमेश्वराबरोबर राहिला. ज्या 12 शिष्यावर परमेश्वराचं, येशू ख्रिस्ताचं जेवढं प्रेम होतं तेवढंच प्रेम त्याच्यावरही होतं आणि ते प्रेम येशू ख्रिस्ताने शेवटपर्यंत त्याच्यासाठी दाखवलं. येशू ख्रिस्ताची अशी इच्छा होती, जरी याने आज मला धरून दिले,
जरी आज मला ह्यांनी शास्त्री पुरुषाच्या हवाली केले, जरी आज ह्यांनी मला न्यायसमासमोर न्यायसभेसमोर उभं केलं आहे, तरी देखील येशू ख्रिस्ताची अशी इच्छा होती की त्याने येऊन माझ्याबरोबर राहावं, माझ्या त्याच्या पापाबद्दल त्याने क्षमा करावी आणि मी त्याला क्षमा करायला तयार आहे. याचं प्रतीक म्हणजे जो चोर, ज्याला येशू ख्रिस्त कधी माहीत नव्हता, ज्याने कधी बाप्तिस्मा घेतला नव्हता, जो कधी चर्चला गेला नव्हता, त्याचा कसल्याही प्रकारचा त्याच्या संदर्भामध्ये असलेली माहितीचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये नाही. असा जो चोर, तो येशू ख्रिस्ताला शेवटल्या क्षणाला म्हणतो, हे प्रभू, तू ज्यावेळेस तुझ्या वैभवाने येशील त्यावेळेस माझी आठवण कर. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याला प्रॉमिस केलंय की तू आज मजवरवर सुख लोकात असशील. अंतिम समयामध्ये आम्ही चाललेलो आहोत. अंतिम समय म्हणजे एखाद्या वेळेस आमचं आयुष्य सरत आलं असेल, काही कारणास्तव आम्ही आजारी असेल, काही कारणास्तव आम्ही बिछाण्यावर असेल, काही कारणास्तव आम्हाला दिसत नसेल, आमच्यामधली शक्ती क्षीण झाली असेल, आमच्यामधलं जे काही शक्तिस्थानं असतील, आमचे पोटेन्शियल जे काय असेल ते कमी झालं असेल, तर अशा पिरियडमध्ये आता आम्हाला आमच्या पवित्र येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा पर्याय नाही. पण ह्या सर्व गोष्टी माहीत असूनही जर आम्ही त्या नाकारतो, त्या डिनाय करतो, त्या अवॉइड करतो, तर मग येशू ख्रिस्त म्हणेल की हा जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. कारण या भूतलावर जगत असताना परमेश्वराने आमच्या आयुष्याची मर्यादा राखून ठेवली. जसं स्तोत्र 90 आणि 10 मध्ये म्हटलं की आमचं आयुष्य 70 वर्ष, शक्ती असेल तर 80, फार तर 80 वर्ष, तरी त्याचा डामडोल कष्टमय व दुःखमय आहे ते लवकर सरताना आम्ही निघून जातो. हे आम्हाला माहिती आहे. हे माहीत असताना देखील जर आम्ही त्या ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, आमच्या पापांची क्षमा मागितली नाही, आम्ही पश्चाताप केला नाही, आम्ही जर परमेश्वराला शरण गेलो नाही, तर मग आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार नाही. आमच्या मृत्यूसमयी, आमच्या शेवटल्या श्वासाच्या मृत्यूच्या समयी, त्यावेळेस जरी आम्ही परमेश्वराला हाक मारली, पश्चाताप करण्याची आज संधी. कारण परमेश्वर यशा 55:6 मध्ये म्हणतो, परमेश्वर प्राप्तीचा काळ येतोवरच त्याला शोधा, तो जवळ येतोच त्याचा धावा करा. धावा करा म्हणजे शरण या त्याला. या अंतिम समयामध्ये शरण या, आपल्या पापाबद्दल पश्चाताप करा. जर परमेश्वराने जसं हिजकियाला 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलं, त्याचप्रमाणे परमेश्वर आम्हाला 15 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त वर्ष आयुष्य वाढवून देऊ शकतो. आमच्या हातून ते चांगले कृत्य करू शकतो. परमेश्वराने जर आमची योजना चांगल्या गोष्टीसाठी केली असेल, तर ती योजना आम्ही पूर्ण करण्यास समर्थ पाहिजे. आणि ह्या समर्थतेमध्ये जर आम्ही परमेश्वराच्या अधीन नाही, परमेश्वराच्या स्वाधीन नाही, परमेश्वराचा वचनाचा स्वीकार केला नाही, परमेश्वराला आम्ही आमचा देव, आमचा परमेश्वर म्हणून मानलं नाही, जी पहिली आज्ञा परमेश्वराने दिली की मी तुझा परमेश्वर आणि माझ्यासमोर तुला अन्य देव नसावे. आणि यिर्मया जो काही सांगतो, यशा जो काही सांगतो, दानिएलमध्ये काय सांगतो, एहezकेलमध्ये काय सांगतो, या सर्व गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रामधून दाखवून दिलेल्या आहेत. या माहीत असताना देखील आम्ही त्याच्याकडे कानाडोळा केला. तर परमेश्वराचं वचन असं की त्याची नजर आमच्यावर करडी, तो करड्या नजरेने पाहतो. म्हणून परमेश्वर ईर्ष्यवान आहे, झडती घेणार आहे, तो आपल्या शत्रूविषयी मनामध्ये क्रोध बाळगणार आहे, तो आपल्या विरोधाचं पारिपत्य करणार आहे. या सर्व गोष्टी परमेश्वराने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये नमूद करून ठेवल्या, अशासाठी की आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात राहून परमेश्वराची दिलेली, परमेश्वराने आमच्यासाठी केलेली जी योजना आहे, या भूतलावरची योजना पण परमेश्वराची चांगली योजना आहे की त्याने आम्हाला घर दिलं, दार दिलं, चांगली नोकरी दिली, चांगलं आमचं आयुष्य दिलं, आम्हाला लेकरं बाळं दिली, आम्हाला सर्व काही दिलं, अन्न पाणी वस्त्र निवारा देऊन सगळं काही तृप्त केलं. ही त्याची ह्या भूतलावरची असलेली, आमच्यासाठी असलेली व्यवस्था. दुसरी व्यवस्था अशी की आमच्या मृत्यूनंतर पण एक व्यवस्था परमेश्वराने केली, ज्याला आम्ही सार्वकालिक जीवन म्हणतो, की जिथं कधी कशाची कमी पडणार नाही, तिथं चोर येणार नाही, घात करणार नाही, नाशे करणार नाही. अशा परमेश्वराच्या जिवंत परमेश्वराच्या सानिध्यामध्ये देखील आम्हाला परमेश्वराने घ्यावं, अशी देखील त्यांनी एक सोय केली. आणि ती जर सोय आम्ही या भूतलावर जगत असताना परमेश्वराला विसरलो,
आणि परमेश्वराच्या स्वाधीनाधीन आम्ही न करता आम्ही सैतानाला स्वाधीनाधीन झालो. सैतानाच्या गोष्टी करू लागलो. सैतानाच्या वृत्तीप्रमाणे, त्याच्या युक्तीप्रमाणे जर आम्ही वागलो, तर मग परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणेल, हा जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. म्हणून या ठिकाणी आपण एक शेवटलं वचन पाहू. लोककृष्य वर्तमान याचं 21 ते 10 वचन. मग त्याने त्यांना म्हटले, राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल, मोठमोठे भूकंप होतील, जागोजागी मारे येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील. हे चिन्ह आता आम्हाला दिसायला लागलेले आहेत. आम्ही जागृत राहायला पाहिजे. हे परमेश्वराचं रहस्य आहे. हे परमेश्वराने त्याचं रहस्य त्याच्या वचनाच्या मागून वचनाच्याद्वारे काय केले? प्रगट केले. आणि प्रगट केलेलं वचन आम्हाला समजलं पाहिजे. कारण आमचा परमेश्वर येशू ख्रिस्त, जो या भूतलावर मानवी रूप धारण करून आला, जो परमेश्वराच्या म्हणजे पित्याच्या योजनेप्रमाणे राहिला, परमेश्वराच्या योजनेप्रमाणे वधस्तंभावर गेला, परमेश्वराने आमचं सर्व गलिच्छ पाप त्याच्यावर टाकलं, आमचं नव्हे तर संपूर्ण जगाचं पाप त्याच्यावर टाकलं, आणि त्याला वधस्तंभावरचं मरण सोसाव्यास दिलं. तो जिवंत परमेश्वर, तो जिवंत येशू ख्रिस्त आमचा उद्धारकर्ता आहे, आमचा तारणारा आहे, जो आमचं सार्वकालिक जीवनाकडे आम्हाला नेण्यासाठी मार्ग, सत्य, जीवन दाखवतो. तो प्रभू परमेश्वर येशू ख्रिस्त तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती करतो. आणि ही प्रीती जर आम्हाला समजली नाही, जर आम्ही हे प्रीती न समजता आम्ही हे जग सोडून गेलो, तर मग आम्हाला वर गेल्यानंतर काही उत्तर नाही. मग तो डावीकडच्याच म्हणेल, अहो शापग्रस्त हो. आशीर्वाद असताना देखील शापित होणं किती कठीण आहे, नाही का? कारण परमेश्वर असं म्हणतो, अनुवाद 30:19-20 मध्ये, शाप आणि आशीर्वाद, मरण आणि जीवन मी तुझ्या पुढे ठेवलेलं आहे. आशीर्वाद आणि शाप, आकाश आणि पृथ्वी याला साक्ष ठेवून परमेश्वर म्हणतो. आपण पुन्हा ते वचन वाचू आणि बघा, आपली खात्री करून घेऊ. अनुवाद 30. आकाश व पृथ्वी यांना मी तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून आज मी तुला सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहेत. म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. हे परमेश्वराचं रहस्य. हे परमेश्वराचं रहस्य. कारण परमेश्वर म्हणतो, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर तुम्ही जिवंत राहा, मागे फिरा, तुमचे सर्व दुष्कर्म टाकून द्या, तुमची अनिती, तुमचे अनाचार, तुमचे दुराचार हे फेकून द्या आणि माझ्याकडे या. हे इस्रायल घराण्या, तुम्ही का मारता? तुम्ही आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या आणि जिवंत राहा, यातच मला संतोष आहे. आणि एवढं असूनही जर आम्ही ह्या गोष्टी डिनाय केल्या, या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष केलं, या गोष्टीच्या संदर्भामध्ये आम्ही लक्ष नाही दिलं, आमचा सिरियसनेस, आमचं गांभीर्य जर आम्हाला समजलं नाही, तर मग आमचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण असं म्हटलं जातं की अतिशय सिरियस पेशंटला अतिदक्षता विभागामध्ये ठेवलं जातं. मग तो ऑक्सिजनवर असेल, ऑक्सिजनवरून तो व्हेंटिलेटरवर जातो. व्हेंटिलेटर हा शेवटला पर्याय आहे. व्हेंटिलेटर हा शेवटला पर्याय. किती दिवस व्हेंटिलेटर ठेवायचं हे डॉक्टरच्या हातात आहे. ज्यावेळेस ते व्हेंटिलेटर काढून घेतलं जातं, त्यावेळेस तो मनुष्य प्राणी गतप्राण होतो. सेम थिंग आम्ही या शेवटल्या काळामध्ये ऑक्सिजनवर असल्यासारखं आहोत. मग ऑक्सिजनवर हे जर आहोत, तर मग आम्हाला एकच पर्याय की आमचा ख्रिस्त, की ज्याला परमेश्वराने
सर्वाचा वारीस करून ठेवला आहे. आणि हा आधी म्हणजे प्राचीन काळापासून आमचा परमेश्वर आहे, की ज्याच्याद्वारे परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. त्याच पुत्राने, आपला एकुलता एक पुत्राने, परमेश्वराच्या पुत्राने या भूतलावर जगत असताना आपला प्राण त्या वधस्तंभावर अर्पण केला. आणि त्याला जर आम्ही समजलो नाही, आजही आम्हाला येशू ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये माहिती नाही, ज्याचा उल्लेख आम्हाला परमेश्वराने प्राचीन काळापासून दाखवला आहे. आजचे ख्रिस्ती नाहीत आम्ही प्राचीन काळापासूनचे ख्रिस्ती, ज्याचा उल्लेख इब्रिकरास पत्र 1 अध्याय आणि पहिलेच वचन वाचू आपण. देव प्राचीन काळी अंशांशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेशाच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टीचा वारस करून ठेवले आहे आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. आमच्या येशू ख्रिस्ताच्याद्वारे विश्व निर्माण केले. त्याच्याद्वारे आमची निर्मिती झाली आणि तो प्राचीन काळापासून आहे. असं म्हटलंय की देव प्राचीन काळी अंशांशाने प्रकाराप्रकाराने संदेशाद्वारे आपल्या पूर्वजाशी बोलला प्राचीन काळी. आणि आता तो ह्या काळाच्या शेवटी, म्हणजे हा संपत आलेला काळ आहे. आम्ही या 3 अंकी नाटकाच्या 3ऱ्या अंकामध्ये येऊन ठेपलेला आहोत. 2 अंक संपले, 2 अंक संपले. 3रा अंक, त्या 3ऱ्या अंकाच्या शेवटल्या भागामध्ये आम्ही येऊन ठेपलो. ह्या काळाच्या शेवटी, तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टीचा वारस करून ठेवले आहे आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले आहे. विश्व, जग, फक्त गाव नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, राष्ट्र नाही, देश नाही, विश्व निर्माण केलं. हा विश्वाचा मालक आमचा जिवंत परमेश्वर आहे. या जिवंत परमेश्वराचे आम्ही प्रजा आहोत. म्हणून तो या ठिकाणी म्हटलं आहे की कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. ह्यावरून आपण इतरासारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहायला पाहिजे. या वचनाचा अल्टिमेट एवढाच आहे, शेवट एवढाच आहे की जागे राहा, सावध राहा. कारण तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरत आहे. अतिशय गंभीर गोष्ट आहे. या जगाच्या आम्ही अंतिम समयामध्ये आलेलो असताना आम्ही परमेश्वराला नाकारणं, त्याच्या विरुद्ध वागणं, घरामध्ये, दारामध्ये, समाजामध्ये, ऑफिसमध्ये, सर्व जगामध्ये इतर ठिकाणी राहत असताना आम्ही जर परमेश्वराच्या विरुद्ध आमचं कार्य केलं, तर आम्हाला ह्या जगामध्ये, आम्हाला परमेश्वराने ठेवलं तेवढं ठेवलं, परंतु ज्यावेळेस आम्ही हे जग सोडून जाऊ त्यावेळेस परमेश्वर आम्हाला कधीच त्याच्याजवळ घेणार नाही. म्हणून परमेश्वराने जे बायफर्केशन केलं नाही का, मेंढरं वेगळे केले, शेरडं वेगळे केले. शेरडांना डावीकडे ठेवलं, मेंढराला उजवीकडे ठेवलं. मेंढराला उजवीकडे ठेवलं याचा अर्थ की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, ते परक्याच्या मागे जात नाही. आम्ही क्षणाक्षणाला परक्याच्या मागे जातो, क्षणाक्षणाला सैतानाच्या मोहाला बळी पडतो. क्षणाक्षणाला आम्ही आमच्या मुखातून, आमच्या अंतःकरणातून परमेश्वराला नको असलेले शब्द बाहेर येतात, नको असलेल्या कल्पना बाहेर येतात, नको असलेले प्रोजेक्ट बाहेर येतात, नको असलेली बुद्धिमत्ता, नको असलेली शक्तिस्थानं आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध वापरून परमेश्वराला यहूदा इस्करियोतसारखं धरून देतो. मनुष्याच्या पुत्राला धरून देणारा यहूदा इस्करियोत, तोच यहूदा इस्करियोत जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल, तर मग आम्हाला परमेश्वर म्हणतो की हा जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. मग आमचा जन्म व्यर्थ आहे का? आमचा जन्म येशू ख्रिस्ताच्या ठायी आहे का?
आमचा जन्म सकारात्मक दृष्टिकोनातून